प्रोफेसर नामदेवराव जाधव यांनी काही दिवसापूर्वी शरदचंद्र पवार यांच्यावरती आरोप लावले की 94-95 मध्ये जेव्हा शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आरक्षणामध्ये खास करून ओबीसी आरक्षणामध्ये मराठ्यांना डावललं। खरं काय आहे हे जे आरोप आहे यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव विकास लवांडे यांना काय म्हणायचं आहे त्यांच्याशीच बातचीत करूया। प्राचार्य नामदेवराव जाधव यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की ते जिजामाता भोसले यांचे 14वे वंशज आहेत। हे सगळं काय आहे असे आरोप का लावल्या जात आहे याच्याबद्दल विकास लवांडे यांच्याशी बातचीत करूया। विकासजी तुम्ही सांगा, 94-95 मध्ये शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हे तर खरं आहे, त्याच काळात जे आरक्षणाचे आकडे वाढले किंवा ओबीसीचं आरक्षण हे वाढलं त्यामध्ये मराठ्यांना डावललं गेलं असा आरोप नामदेवराव जाधव यांनी लावलेला आहे। तुम्हाला काय म्हणायचं? मुळातच नामदेव जाधव याबद्दल थोडंसं सांगतो। नामदेव जाधव हा माणूस रील स्टार आहे, यूट्यूबर आहे। हा माणसाला कुठली वैचारिक बैठक नाही, आरक्षण किंवा सामाजिक न्याय या संदर्भातला त्या माणसाचा काही विषय संबंध नाही। ह्याच माणसाने फेसबुकवर 2019 मध्ये अशी पोस्ट टाकली होती की मराठा आरक्षण म्हणजे पोपट मेलेला आहे, फक्त सांगायचं कोणी, अशी पोस्ट केलेली या माणसाने। या माणसाचं आत्ताचं तत्त्व काय आहे तर दुसऱ्याच्या लग्नात आपली वरात मिरवून घ्यायची असे खेडेगावात म्हण आहे। त्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा आता माहोल आहे। मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये मराठा संघटना एकत्र आलेले आहेत। आपल्याला स्वतःला एक स्टंट करून काहीतरी मोठ्या माणसावर आरोप केल्यावर आपल्याला प्रसिद्धी मिळेल। त्यावेळेस सुद्धा म्हणजे मागच्या वेळेस जे आंदोलन होतं मनोज जरांगे पाटलांचं, त्यावेळेस सुद्धा हे थेट अमेरिकेवरनं अंतरवाली सराठीला पोचले। तिथं आम्ही होतो, तिथे सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की ते समर्थन देत आहे मनोज जरांगे पाटलांना, जे मराठ्यांच्या आरक्षणासाठी ते लढा देत आहे। मग आपण कसं काय म्हणू शकतो की जो व्यक्ती तिथे जाऊन समर्थन देतो तो चुकीचा आहे? नाही, तो माणूस आत्ता समर्थन द्यायला लागलाय मराठा आंदोलनाचा माहोल उठल्यावर। या माणसाने याच्या आधी कधी आंदोलन केलेली आहेत का? आणि हा माणूस तो तर याच्यासाठी आहे, तो स्वतःला महाराष्ट्राच्या श्रद्धास्थान राजमाता जिजाऊंचा थेट 14वा वंशज समजतो। राजमाता जिजाऊ भोसलेंचे थेट 14वे वंशज उदयनराजे भोसले सातारचे छत्रपती, सातारच्या गादीचे वंशज तिथे आहेत। हा जाधव जो नामदेव आहे हा पुरंदर तालुक्यातल्या बांदलवाडी गावचा आहे। हा तोतेगिरी करतो, त्याची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून तो पैसे गोळा करतो। राजमाता जिजाऊ भोसले घराणं आहे, जाधव घराणं जे आहे ते लखुजी जाधवांचं होतं, तिकडे हा वंशज सिंदखेड राजाचा हा व्यक्ती नाही। हा पूर्ण तोते माणूस आहे। फक्त एक मोठ्या माणसावर टीका केली, मोठ्या माणसावर आरोप केले की प्रसिद्धी मिळते, हे काही लोकांना पडळकर वगैरे अशा लोकांना कळलेलं आहे। हेच सूत्र तो नामदेव जाधव वापरतो। त्यामुळे पवार साहेबांच्यावर जो आरोप करतोय की 23 मार्च 94चा GR आहे याच्यामध्ये मराठ्यांना डावललं वगैरे, हे दादांत खोटं आहे। उलट 23 मार्च 1994च्या GR मध्ये मंडल आयोगाने ज्या महाराष्ट्रातल्या 272 जाती घेतल्या होत्या त्या लिस्टमध्ये, हे पुस्तक आहे माझ्याकडे, त्या लिस्टमध्ये 143 नंबरला कुणबी जात आहे, मराठी कधीच नव्हती, मराठा जात कधीच त्या लिस्टमध्ये नव्हती। 143 नंबरला कुणबी जात आहे, 160 नंबरला माळी आणि फुलमाळी आहेत, आणि तेलीवर आरोप आहे तर तेली 249ला आहे, बंजारा आहेत, धनगर आहेत। बाकी या 272 जातीचा आकडा जो आहे तो मंडल आयोगाच्या मूळ लिस्टमध्येच आहे, तिथे मराठा कधीच नव्हता। नंबर 2, पवार साहेबांनी जी काही लिस्ट वाढवली वगैरे म्हणतात, मुख्यमंत्र्यांना हा अधिकार नसतो। मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट होता, त्यानुसार 272 जातीच्या 346 जाती झाल्या। त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार इंदिरा साहनीची जी केस चालली होती त्या केसनुसार मागासवर्ग आयोग नेमला गेला। 92-93 मध्ये त्याचे अहवाल आले आणि त्या मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार माननीय शरद पवार साहेबांनी जर तो 23 मार्च 94चा GR आणला नसता तर कदाचित आज जे काय मनोज जरांगे पाटील कुणबियांना सरसकट प्रमाणपत्र सगळ्या मराठ्यांना द्या ही मागणीच होऊ शकली नसती। कारण 272 जातीमध्ये कुणबी येतात आणि त्या जातीसह 94चा GR निघालेला आहे। कुणबीला तेव्हापासून आरक्षण आहे आणि त्याच GRचा आधार घेऊन मनोज जरांगे पाटील आता मागणी करतायत की सरसकट मराठ्यांना ते कुणबीचं प्रमाणपत्र द्या। मला उलट भीती अशी वाटते की आत्ता जे सरकार कुणबी जातीचं प्रमाणपत्र सगळ्यांना देऊ पाहतंय किंवा प्रत्येक जिल्हाधिकार्यालयात ते काय मोहीम उघडलेली आहे, याच सगळ्या कुणबी प्रमाणपत्र घेणाऱ्या लोकांना पुढच्या काळामध्ये जात पडताळणीमध्ये हे प्रमाणपत्र टिकलं पाहिजे। जात पडताळणीसाठी जी काही सूची आहे पुराव्याची, ती पुराव्याची सूची जर ते लोक सादर करू शकले नाही तर कदाचित हे कुणबी प्रमाणपत्र आज दिलेलं
जात पडताळणीमध्ये टिकेल का नाही मला शंका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायम भूमिका मांडलेली आहे की कोर्टात टिकणारं कायद्याच्या चौकटीतलं मराठ्यांना आरक्षण मिळावं. मराठा जातीचं आरक्षणाची मागणी 94 साली नव्हती, 96 सालानंतर ती सुरू झाली, ज्याच्यात खत्री आयोग होता. खत्री आयोगाने मराठा कुणबी एक आहेत हे अमान्य केलेलं आहे. नंतर 2004 साली न्यायमूर्ती बापट आयोगाला त्यांनी अमान्य केलेलं आहे. पवार साहेबांनी जेव्हा 94ला GR आणला, त्या GRच्या वेळेस किंवा त्या काळामध्ये कुठेही मराठा आरक्षणाची मागणी कुणीही कुठेही केलेली नव्हती. जो GR पवार साहेबांनी आणलं त्याच्यामध्ये कुणबीचा समावेश केला गेला आणि त्याच्यामुळेच आज झरांगे पाटील जे काही मागणी करत आहे ती पूर्ण होण्याची शक्यता आहे असं वाटते. हां, आता त्याच्यामध्ये शासनाचं मुळात धोरण असे आता सध्या की नामदेव जाधव सारखे भाजपा प्रणित काही लोक त्यांनी सोडलेत रिस्टार सोशल मीडियामध्ये अपप्रचार करण्यासाठी. शासन काय करते आता, मराठ्यांना सांगते तुमचा ओबीसी शत्रू आहे आणि ओबीसींना सांगते मराठा तुमचा शत्रू आहे. हा वाद सरकारनेच लावून दिलाय. सरकारलेच काही मंत्री बोलतायत त्याच्यामध्ये जाहीरपणाने की जे मंत्री घटनात्मक पदावर राहून एक शपथ घेतलेली आहे जात धर्मनिरपेक्षचा, निरपेक्ष काम करायचं सोडून स्वतःच्या जातीसाठी आता काही मंत्री कामाला लागलेले, हे गैर आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसींचा वाद लावून मूळ प्रश्न बाजूला करण्यासाठी हे सरकार करते. याच्यामध्ये कुणबींना जे आरक्षण आता आहे याप्रमाणे सगळ्या मराठ्यांना सरसकट जे द्यायचं याच्यामध्ये परवाच एकनाथ शिंदे असं म्हणले की ही अफवा आहे सरसकट मराठ्यांना, आम्ही काही तसं कुणबी देणार नाही, ही अफवा आहे असं परवाच मुख्यमंत्री बोललेले आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांना पहिली एक मुदत दिली होती 1 महिन्याची, आता पुन्हा 2 महिन्याची दिलेली आहे. ही मागणी कितपत पूर्ण होईल माहीत नाही आम्हाला, कारण समिती नेमलेली आहे शासनाने, आयोग नेमलेला नाही आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाच्या संदर्भात याच्या आधी जे 40-50 वर्ष जे प्रयत्न झाले ते अपयशी झालेले आहेत, अयशस्वी प्रयत्न झालेले आहेत. आणि 16%चा आकडा जे काय सांगतात आता सध्या 16%चा आकडा 94 साली नव्हता, 2004ला नव्हता, 9लाही नव्हता. तो पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये नारायण राणे समिती जेव्हा नेमली आणि त्या समितीच्या शिफारसी स्वीकारल्या तेव्हा मराठ्यांना 16%, मुस्लिमांना 5% आरक्षण हे महाविकास आघाडीचं सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिले गेलेले. 16%चा आकडा तेव्हापासून प्रचलित चर्चेत आला, पूर्वी तो कधीच चर्चेत नव्हता. अजून एक आरोप असाही लागतो, जे कुंजीर साहेब आहे जे की मराठा क्रांती मोर्चाचे एक नेते आहे, त्यांचं म्हणणं आहे की 19 जो आकडा होता आरक्षणाचा तो भुगवून 27 वरती नेला आणि त्याच्यासाठी सुद्धा शरद पवारांवरतीच बोट ठेवलं जात आहे. नाही, याच्यामध्ये दुरुस्ती करतो, बऱ्याच जणांची गफलत आहे. केंद्रीय आरक्षण जे आहे केंद्र सरकारचं ओबीसीसाठी ते 27% आहे, पण राज्य सरकारचं 19% आहे, हे लक्षात घ्या. 19% आरक्षण वाढवलं, आधीचं 10% होतं पूर्वी मंडल आयोगाच्या आधी. मंडल आयोगामध्ये जेव्हा जाती वेगवेगळ्या समाविष्ट झाल्या, राज्य मागासवर्गाने जाती समाविष्ट केल्या, तेव्हा हा आकडा 10%वर 19% गेला. या 19%मध्ये कुणबी जातीसह सर्व 272 जाती आणि 346 नंतरच्या जाती समाविष्ट आहेत. त्या 272 किंवा 346 जातीमध्ये जर कुणबी जात नसती तर अन्याय झाला असं म्हणता आलं असतं, परंतु 19% जे वाढवलेलं अनुसूचित कुणबी आहेतच ना. म्हणून तर जरांगे पाटलांची मागणी आता ती जोर लावून धरली आहे किंवा टिकली आहे. म्हणजे शरद पवारांमुळे मनोज जरांगेची जी मागणी आहे त्याला कुठे ना कुठे आधार आहे. जागा आहे किंवा आधार आहे. यस, कारण का जर कुणबीला आरक्षण दिलं नसतं 94च्या GR मध्ये तर आज जरांगे पाटील कुठल्या आधारावर बोलू शकले असते. कारण मराठा जातीचं कुठल्याही आयोगाने कुठल्याही कोर्टाने कुणबी आणि मराठा एक आहेत असं मान्य केलेलं नाही. मग तो मंडल आयोग असू द्या, न्यायमूर्ती खत्री आयोग असू द्या 96 सालचा, नंतर 2008 साली बापट आयोग आला न्यायमूर्तींचा त्याच्यामध्ये सुद्धा, किंवा मागासवर्ग आयोगाने सुद्धा, किंवा सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत, हायकोर्टाचे काही निकाल आहेत, त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा एक आहेत असं कुठेही निकाल अद्यापपर्यंत आला नाही. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण अडकलेलं आहे. म्हणून तर जरांगे पाटील म्हणतात की कुणबीचं प्रमाणपत्र सगळ्या मराठ्यांना द्या, पण ते कोर्टात टिकलं पाहिजे. कारण जात पडताळणी समिती पुढं आहे, प्रमाणपत्र मिळाल्यावर जात पडताळणीकडे जावं लागतं. आणि एका बाजूला सरकार म्हणते की कोर्टात आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन सादर केलेले सुप्रीम कोर्टात. मराठ्यांचं मागासले पण सिद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टात सुद्धा ते आरक्षण टिकेल का नाही शंका आहे. अजून एक आरोप लावला त्यांनी की मंडल आयोग त्यांच्याकडनं आरक्षण कुणबी किंवा मराठा यांना ओबीसीमध्ये समावेश करायच्या आधीच किंवा हे आकडे बाकीचे ज्या जाती आहेत त्यांचा समावेश ओबीसीमध्ये करण्याच्या आधीच त्यांनी या जातींचा समावेश करून घेतला, याच्यासाठी घाई केली असा सुद्धा त्यांचा आरोप आहे. नाही, या आरोपात काहीच तथ्य नाही. मुळामध्ये हे बघा, मंडल आयोग जेव्हा आला 90 साली व्ही पी सिंगांनी आणला, त्या व्ही पी सिंगांचं सरकार भारतीय जनता पार्टीच्या आधारावर होतं, सरकार निर्माण झालं होतं. मंडल आयोग आणला ज्यावेळेस व्ही पी सिंगांनी तशी अधिसूचना काढली शिफारसी स्वीकारून, त्यावेळेस
भारतीय जनता पार्टीने रथयात्रा काढली भारतभर आणि कमंडल काढली यात्रा, म्हणजे मंडल विरुद्ध कमंडल. मंडल आयोगाला भारतीय जनता पार्टीचा तेव्हापासूनच विरोध आहे. व्ही पी सिंगांचं पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पाडलं, हे जग जाहीर आहे. आणि मंडल आयोगाच्या शिफारशीवर लगेच त्याच महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या. त्यातली प्रमुख याचिका होती इंदिरा साहनी. इंदिरा साहनी जो खटला चालला, अनेक केसेस त्याच्यात क्लब केल्या गेल्या आणि 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने तो निकाल दिला सुप्रीम कोर्टाने. त्याच्यामध्ये मंडल आयोगाच्या शिफारसी वैध धरल्या आणि राज्य मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग कोर्टाच्या आदेशाने स्थापन झाले. मागासवर्ग आयोग स्थापन करण्यासाठी कोर्टाने निर्देश दिले की जर ओबीसीमध्ये कुठल्या जाती समाविष्ट करायचे असतील किंवा कमी करायचे असतील तर त्यासाठी मागासवर्ग आयोगाला तो अधिकार आहे, सरकारला तो अधिकार नाही. त्या पद्धतीने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल 93 साली आला आणि त्याच्यानंतर 94 मध्ये हा GR सामाजिक न्याय विभागाचे अहवाल किंवा वेगवेगळे संदर्भ घालून काढलेला GR आहे. कुठलाही GR काढत असताना असं काही झोपेतून उठून GR काढलेला नसतो, त्याचा जरा अभ्यास करायला पाहिजे. कुणबी जातीसह तो GR असल्यामुळेच आज मराठ्यांना फायदा होतोय. उलट पवार साहेबांनी शेतकरी वर्ग, म्हणजे जो ओबीसी आहे, मराठा आहे, या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक अडचणी समजून शेतीपूरक योजना राबवल्या, अनुदानं दिली, कर्जमाफी दिली, औद्योगिकरण वाढवलं. त्याच्यातनं अनेकांना लाखो लोकांना रोजगार मिळाला. त्याच्यात सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. पवार साहेब हे जाती धर्मनिरपेक्ष नेते आहेत, पुरोगामी विचाराचे आहेत, शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारे आहेत. 60 वर्ष ते या विधिमंडळात, संसदेत काम करतायत. ते कधीही जातीवादी वागलेले नाहीत किंवा स्वतःची जात धर्म त्यांनी मिरवलेला नाहीये. पवार साहेबांच्यावर आरोप करून मराठा तरुणांची माथी भडकवायची, ओबीसी आणि मराठ्यांच्या मध्ये तेढ निर्माण करायचा आणि दंगल घडवायची हा नामदेव जाधवचा उद्देश असल्यामुळे आम्ही लोणीकंद पोलीस स्टेशनला परवाच 5-6 पानांची तक्रार पुराव्यासह दिलेली आहे. जर त्या तक्रारीवर गुन्हा दाखल नाही झाला नामदेव जाधववर तर आम्ही कोर्टातही जाऊ कदाचित. आणि जर पुढच्या काळामध्ये ओबीसी आणि मराठ्यामध्ये तणाव होऊन दंगल सदृश परिस्थिती बीड सारखी जर कुठे झाली तर त्याला सर्वस्वी राज्याचं गृहमंत्री जबाबदार राहतील, गृह खातं जबाबदार राहील आणि नामदेव जाधव सारखे भाजपाने पोचलेले लोक जबाबदार राहतील. कॅमेरामॅन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.